कपाशीच्या शेतात तण वाढलंय आणि पिकाला हवंय भरपूर अन्नद्रव्य आणि पाणी। मग शेतकऱ्यांनो, आज आपण कपाशीमध्ये करणार आहोत एकदम महत्त्वाची आंतरमशागत, आणि तीही झाडाच्या अगदी जवळून, छोट्या वखराने। पण हा वखर फक्त तण काढण्यासाठी नाही, यामुळे कपाशीच्या पिकाला कोणते फायदे होतात आणि वखर मारताना कोणती काळजी घ्यायची, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। सध्या आपल्या कपाशीच्या शेतामध्ये तण वाढलेलं आहे। हे तण जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी कपाशीच्या झाडासोबत स्पर्धा करतं, त्यामुळे तण नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आज आपण छोट्या वखराच्या साहाय्याने कपाशीच्या झाडांच्या जवळून आंतरमशागत करत आहोत। यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर असलेले तण उखडण्यास मदत होते आणि शेत तणमुक्त ठेवण्यास मदत होते। पावसामुळे किंवा पाण्यामुळे जमीन घट्ट झाली असेल तर योग्य पद्धतीने केलेली आंतरमशागत जमिनीचा घट्टपणा कमी करण्यास मदत करते। पण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, वखर मारताना झाडाच्या खोडाला किंवा मुळांना इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्या। खूप खोल वखर मारू नका आणि झाडाच्या अगदी खोडाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या। तर शेतकरी मित्रांनो, कपाशीमध्ये योग्य वेळी केलेली आंतरमशागत ही पिकाच्या चांगल्या वाढीसाठी महत्त्वाची असते। तण नियंत्रणात ठेवा, जमिनीची योग्य मशागत करा आणि आपल्या कपाशीची काळजी घ्या। तुम्हालाही कपाशीमध्ये अशी आंतरमशागत करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओसाठी आपल्या ॲग्रिकल्चर फंडा या यूट्यूब चॅनलसोबत जोडलेले राहा। तोपर्यंत जय जवान जय किसान।